स्वागत आहे मित्रांनो माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। आज सकाळीच लवकरच उठून अंघोळ करून अगदी उत्सुकता लागली होती। आज 17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आणि खरंच अगदी ह्या चिमुकल्यांकडे बघून माझे शाळेचे दिवस मला आठवले। त्यासाठी मी प्रत्येक वेळेस 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, 17 सप्टेंबर असो, ज्याही वेळेस ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो मी आवर्जून ह्या रॅलीसाठी उपस्थित असतो। हे चिमुकल्यांकडे बघून मला माझ्या बालपणीच्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या। आणि इथं बघू शकता तुम्ही, हे माझे गावचे सरपंच आणि पंचायतच्या समोरचं हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सगळे चिमुकले आले। ते सरपंचांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला आणि श्रीफळ फोडून त्यांनी ध्वजाला मानवंदना दिली। तदनंतर सर्व चिमुकले आणि हे ग्रामस्थ बघू शकता तुम्ही, हे ग्रामस्थांच्या नंतर ध्वजाला मानवंदना दिल्याच्या नंतर सर्वजण ध्वजाला मानवंदना देऊन इकडून निघून तदनंतर माझ्या जिल्हा परिषद शाळेतील माझ्या गावातील सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, उपसरपंच असतील, त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि चिमुकल्यांनी ध्वजारोहणाला मानवंदना देऊन आणि तदनंतर त्यांनी त्यांचे थोडेसे विचार मांडले असेल। तर ह्या सर्व गोष्टींकडे बघून खरंच लहानपणीच्या आठवणीला उजाळा भेटला। तसं माझं गाव छोटंसंच, हे माझ्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेचे पूर्ण शिक्षक वृंद आहेत, बघू शकता तुम्ही। आणि ही छोटेसे चिमुकले, शाळेची पटसंख्या अगदी छोटीशीच, गाव छोटंसं असल्यामुळे। आणि हे माझ्या गावातील सर्व पदाधिकारी, सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावातील ग्रामस्थ असतील, हे शाळेचे शिक्षक वृंद असतील, हे अन्य गावकरी असतील। तर ह्या सर्व गोष्टींकडे, ह्या सर्व चिमुकल्यांकडे बघून अगदी पुन्हा एकदा बालपण जगावंसं वाटतं। हे माझ्या गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित ग्रामस्थ, त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि खरंच खूप अभिमान वाटतो की मी भारताचा नागरिक आहे आणि त्याचबरोबर त्यातल्या त्यात मी महाराष्ट्राचा नागरिक आहे। जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या एक व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।